नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपर अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सामाजीकरणावर कुटुंबाचा प्रभाव किंवा सामाजीकरणात कुटुंबाची भूमिका या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. बघा, कुटुंब संस्था मानवा इतकीच पुरातन आहे. जगातील सर्व समाजामध्ये कुटुंब संस्था अस्तित्वात आहे. ती व्यक्ती व समाज यांच्यात आंतरक्रिया घडवून आणून व्यक्तीच्या सामाजीकरणाला प्रारंभ करणारी महत्त्वाची संस्था आहे. विविध सामाजिक समूहामध्ये कुटुंब एक मूलभूत प्राथमिक सामाजिक समूह आहे. व्यक्तीच्या व समाजाच्या प्रगतीसाठी व स्थैर्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. कुटुंब प्रमुखाच्या छत्राखाली सर्वजण आनंदाने मिळून मिसळून राहत असतात. ही एकत्र व संयुक्त कुटुंब म्हणजे छोटासा समाजच असतो. त्यात लहानपणापासून राहिल्याने प्रेम, जिव्हाळा, सेवा, त्याग, सहकार्य भावना, कष्ट करण्याची वृत्ती, कर्तव्यपरायणता, माणुसकी इत्यादी गुणांचा विकास आणि जोपासना व्यक्तीमध्ये घडून येत असते. कुटुंबात एक प्रकारची शिस्त असते. भावी जीवनाला आवश्यक असलेले शिक्षण, वळण व संस्कार मुलाला कुटुंबातच लाभत असतात. कुटुंब हाच एक प्रबळ सामाजिक व आर्थिक घटक आहे. कुटुंब संस्थेत कालपरत्वे कितीही बदल झाले तरी मुलाच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने व समाजाच्या विकासाच्या व स्थैर्याच्या दृष्टीने कुटुंबाची जबाबदारी कमी झालेली नाही. कुटुंब निर्मिती ही मानवी स्वभाव धर्म आहे. ती एक त्याची सहज प्रवृत्ती आहे. प्रत्येक मनुष्य हा कुटुंबामध्ये जन्माला येतो. तो कुटुंबामध्येच वाढतो आणि कुटुंबामध्येच आपली जीवितयात्रा संपवितो. कुटुंब संस्था ही नैसर्गिक प्रेमसंबंधावर आणि स्नेह आदराच्या भावनेवर आधारलेली आहे. वात्सल्य हा या संस्थेचा नैसर्गिक आणि मूलभूत असा घटक आहे. विवाह हा केवळ करार नसून तो एक संस्कार आहे. ती एक मोठी नैतिक जबाबदारीची ठेव आहे. विवाह हा सर्व कुटुंब संस्थेचा आधार आहे. संस्कृतीची सुरुवात ही विवाह संस्थेमधून होत आहे आणि तिची उच्च अवस्था विवाह संस्थेमधूनच प्रतीत होत असते. मुलाच्या व्यक्तिमत्वाचा श्रीगणेशा कुटुंबातच होतो. कुटुंब हा एक प्राथमिक समूह आहे. कुटुंब ही चिरकाल टिकणारी संस्था आहे. कुटुंबात व्यक्तीमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असतात. एकमेकांबद्दल प्रेम असते, आपुलकी असते, एकमेकांचे सुखदुःख त्यांना आपलेसे वाटतात. अशा विविध भावनांचं एकत्रीकरण कुटुंब या संस्थेत असते. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास घडविणारी कुटुंब ही सर्वोत्तम संस्था आहे. आता आपण कुटुंबाच्या व्याख्या बघूया. किम्बॉल यंग यांनी कुटुंबाची केलेली व्याख्या: एक किंवा अधिक माणसे, एक किंवा अधिक स्त्रिया व त्याची औरस संतती व दत्तक मुले जी निदान बालवयात आई वडिलांजवळ राहतात. जेव्हा एकाच घरात राहतात तेव्हा त्या सामाजिक समूहाला कुटुंब असे म्हणतात. यानंतर आपण दुसरी व्याख्या बघूया. मॅकआयव्हर व पेज यांनी केलेली व्याख्या आहे की प्रजोत्पादन व प्रजासंगोपन करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा आटोपशीर परंतु टिकाऊ समूहाला कुटुंब असे म्हणतात. आणखी एका विचारवंताने केलेली व्याख्या अशी आहे की बालकाचे सामाजिकरण सभासदाच्या मान्यतेची व भावना अभिव्यक्तीच्या इच्छेची तृप्ती या मूलभूत व प्राथमिक कार्यासाठी निर्माण झालेला आई, बाप व मुले यांचा टिकाऊ स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय. यानंतर आपण कुटुंबाची विविध वैशिष्ट्ये बघूया. कुटुंब हा प्राथमिक स्वरूपाचा लहान सामाजिक समूह आहे. पती, पत्नी, मुले व रक्ताचे नाते असलेल्या व्यक्ती कुटुंबात एकत्र राहतात. त्यानंतर कुटुंबात प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते असते. कुटुंबाला अर्थार्जन व संरक्षण कुटुंब प्रमुखाचे कार्य असते. विवाह संस्था व समाजाची त्यांच्या लैंगिक संबंधाला मान्यता असते. कुटुंबातील सदस्यांच्या परस्पर संबंधांना सामाजिक व कायदेशीरदृष्ट्या मान्यता असते. कुटुंबातील मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास करण्याचा आई वडिलांचा मुख्य हेतू असतो.
यानंतर आपण बघूया की विद्यार्थ्याच्या सामाजिकरणावर कुटुंबाचा प्रभाव कशा पद्धतीने पडतो। म्हणजे विद्यार्थी ज्या कुटुंबामध्ये वावरतो त्या विद्यार्थ्यावरती किंवा त्या अपत्यावरती कुटुंबाच्या माध्यमातून सामाजिकीकरण म्हणजेच समायोजनाची क्षमता कशी विकसित होते हे काही मुद्द्यांच्या आधारे आपण पाहूया। बघा, कुटुंबामध्ये एकमेकांच्या सानिध्यात राहिल्याने मुलांमध्ये सहकार्य भावना निर्माण होते। त्यानंतर एकमेकांशी भाषेच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून संवाद हा साधला जातो, म्हणून मुलांमध्ये संवाद कौशल्य आणि सामाजिक वर्तन बदल या कुटुंबाच्या माध्यमातून घडत असतं। यानंतर मूलभूत मूल्य आणि नैतिकता मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी कुटुंबाची महत्त्वपूर्ण भूमिका असते। कारण ज्या वेळेला मूल किंवा ते अपत्य ज्या कुटुंबामध्ये वावरतं त्या कुटुंबाचे विविध संस्काराची रुजवणूक, विविध मूल्यांची रुजवणूक आणि नैतिक वर्तनाबाबत शिस्त ही कुटुंबाच्या माध्यमातून मुलांमध्ये निर्माण होत असते। त्यानंतर आहे शिक्षण आणि ज्ञानाचा पाया। खरं तर कुटुंब ही मुलाची पहिली शाळा असं समजण्यात येतं। मग या कुटुंबामध्ये मुलांवरती विविध ज्ञानाचे आणि शिक्षणाचे संस्कार हे अनौपचारिक रीतीने का असेना त्या मुलांवरती होत असतात। त्यानंतर शिस्त आणि जबाबदारीची जाणीव कुटुंबाच्या माध्यमातून मुलांवरती हा विचार प्रतिबिंबित केला जातो किंवा कुटुंबामध्ये वावरत असतानाच मुलांना शिस्तीचे नियम सांगितले जातात किंवा त्यांच्याकडे दिलेल्या कामाची जबाबदारीची जाणीवसुद्धा त्या मुलांमध्ये निर्माण केली जाते। यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख। विविध सामाजिक गटामध्ये वावरत असताना, सांस्कृतिक कार्यामध्ये वावरत असताना मुलांची एक स्वतंत्र ओळख त्या माध्यमातून निर्माण होत असते आणि यामुळे समायोजनाची क्षमता मुलांची विकसित होते। त्यानंतर भावनिक स्थैर्य आणि मानसिक विकास। खरं तर घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी त्या अपत्याला प्राप्त झाल्याने एक भावनिक स्थैर्य किंवा एकाच रक्तातील नातेसंबंधातील व्यक्ती एकत्र राहत असल्याकारणाने मुलांमध्ये भावनिक स्थैर्य आणि मानसिक विकास होण्यासाठी कुटुंबाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, आपल्याला हे सांगता येतं। त्याचबरोबर मुलांमध्ये विनयशीलतासुद्धा कुटुंबाच्या माध्यमातून निर्माण होते। म्हणजे विनम्रता, अशा विविध मूल्यांचे संस्कार जे आहेत हे संस्कार मुलांवरती कुटुंबाच्या माध्यमातून होत असतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात आणि समाजात मिसळण्याच्या प्रक्रियेत कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। कुटुंब मुलांना केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक कौशल्ये, नैतिक मूल्ये, शिस्त आणि जबाबदारी शिकवते। त्यामुळे समाज सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी पालकांनी सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे गरजेचे असते। म्हणजे खरी समायोजनाची किंवा सामाजिकीकरणाची जी सुरुवात आहे ही सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाच्या माध्यमातून होत असते। म्हणून कुटुंब हा प्राथमिक स्वरूपाचा हा एक समूह आहे आणि या समूहामध्ये रक्ताच्या नातेसंबंधावर आधारित व्यक्ती ही एकत्र वावरत असतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यावरती विविध प्रकारचे संस्कार हे घडत असतात आणि सामाजिकीकरणाची प्रबळ भूमिका या माध्यमातून मुलांमध्ये निर्माण होते। धन्यवाद।